ठाण्यात शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या सावटामुळे गरबा रसिकांच्या उत्साहात भंग पडला असून काही ठिकाणी रविवारी 28 सप्टेंबर रोजी गरबा रद्द करण्यात आला होता। मात्र गरबा व दांडिया रसिकांचं सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सवात भर पावसातही गरबा रसिकांनी व कलाकारांनी दांडिया उत्सवाचा भरघोस आनंद लुटलाय। अनेक प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेता, दिग्दर्शक यादींसह गरबा उत्सवात तुफान गरबा रसिकांच्या गर्दीनं संकल्प दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात न्हाऊन गेला होता। संकल्प दांडिया उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जात आहेत। माजी आमदार, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या वतीने आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा 6व्या व 7व्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। मात्र मुसळधार पावसातही गरबा रसिक व कलाकारांच्या रेलचेलमुळे हा उत्सव आनंदात, जल्लोषात, अतिशय उत्साहात संपन्न झाला। यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत दांडियाचा आनंद लुटलाय। यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि अनेक प्रसिद्ध कलाकार या सर्वांनी वरुण राजाच्या जोडीने भरघोस सांस्कृतिक गाण्यांवर नाचत उत्सवाची शोभा वाढवली आहे। संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 यांचे यंदा 20वे वर्ष आहे। या उत्सवात अभिनेत्री मानसी नाईक हिच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात गरबा संपन्न झाला। तसेच सदर रासगरब्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते व रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर मान्यवर, पदाधिकारी, बंधू भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबादप्रमाणे आणि 2 दिवसाप्रमाणे संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून उत्साह रोखत असतो आणि जल्लोष हा रोखत असतो। पण आजच्या दिवशी वैशिष्ट्य म्हणजे आज ग्रे कलर आहे, त्याचा प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक आहे। म्हणून आज मला वाटतं सगळे अगदी आनंदित आहे। ताई, देवीकडे काय नेमकं मागणं मागितलं यावेळी? देवीकडे पहिला तर अगदी राज्यासाठी मागितलंय, शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि जो आपला पाऊस पडतो तो थांबावा आणि जे चाललंय शेतकऱ्यांचं ते नुकसान त्याने थांबावं, देवीला प्रार्थना करते। आणि सर्व महिलांना जशी ती आदिशक्ती आहे, सगळ्या महिलांना शक्ती द्यावं, चांगलं काम करण्यासाठी, चांगलं घर सांभाळण्यासाठी आणि चांगलं राहण्यासाठी। ठाणे आणि नवी मुंबई मधला किंवा मुंबई मधला मोठा गरबा जो आहे या ठिकाणी आयोजन केलं जातं। महाराष्ट्रातले सर्व देशातलं जे आहे, राज्यातून लोक या ठिकाणी खेळायला आले। काल जर आपण पाहिलं तर मोठा पाऊस होता, कालकोरामध्ये त्या देखील मोठ्या संख्येने तरुणाई जी आहे या ठिकाणी गरबा खेळताना आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर सांगायला गेलं तर तरुण मुलांमध्ये, तरुण पिढीमध्ये जो आज देवीचं जागर ते करतात, सगळ्यात मोठी गोष्ट ही की आजच्या तरुण पिढीला सुद्धा कळत आहे की देव देवीसाठी आपण मानलं पाहिजे। तो एक संदेश लोकांना देतो या माध्यमातून आणि मला वाटतं आज फक्त ठाण्यात नाही, मुंबईत नाही, मला वाटतं राज्यभरातून लोक इथे येतात आणि खेळतात। तो आमच्या संकल्पसाठी अभिमानाची गोष्ट आहे।